प्रशांतजी गोराटकर यांनी आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारानं आज जीतू पॅकर नवघर संघ गोठेकर ब संघ 94 दानीव हा संघ देखील तुम्हाला खेळताना दिसेल. विशाल आणि त्याच्या सोबतीनं तुम्ही पाहतात बॅटर ऋतिक पाटील टू ओपनर्स स्वतः कॅप्टन ॲज ओपनर तुम्हाला बघायला मिळतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिला घेऊन बॉलिंग मार्कवर गिरीश. लॉंग ऑन डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप मध्ये मिड विकेटला देखील एक फिल्डर सेट करण्यात आला. दोन्ही टीमला आपण देऊया खूपच साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. आणि आजचा दुसरा दिवस दुसरी रात्र द केक क्राउन कंपनी ट्रॉफी टेंभोलीची सुरू होतोय. लेट्स प्ले गेम ऑन. ओ पहिला बॉल कट केलाय. व्हॉट अ शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा क्लास दिसतोय पहिल्या चेंडूवरती आणि सरळ बॉलला पाठवलाय. कव्हर पॉइंट सीमा पार चौकार. क्लासिकल कट इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला पाठवला आणि विशाल पाटीलचा क्लास. नेहमीच बॉलच्या मेरिटवर खेळण्यासाठी या खेळाडूला ओळखलं जातं आणि तो चौकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. आगाज चांगला केला. फ्लिक केला. विकेट टू विकेट येणारा बॉल होता. ऑन साइडला फ्लिक करत असताना मिड विकेट वरून फिल्डर येतात. थोडंसं फंबल होतं आणि लगेचच त्याचा फायदा देखील उचलला. दोन्ही फलंदाजांनी वेगानं 2 रन्स पूर्ण केलेले आहेत. सहा धावा धावफलकावरती आहेत. काल ज्या वेळेला मॅचेसला सुरुवात झाली त्यावेळेला पहिल्या स्टार्टिंगच्या मॅचेस अगदी लो स्कोरिंग बघायला मिळाल्या. कालच्या विकेटचा आपण विचार केला तर गोलंदाजांना साथ देत असताना थोडीशी ओळसरपणा सरफेस आपण अगदी ओळा बघितला होता आणि दॅट्स वाय गोलंदाज थोडेसे हवी ठरले होते. परंतु आज अगदी विकेटचा आपण विचार केला तर टणक विकेट आहे आणि जरूर चांगल्या रन्स बनण्याची इथे दाट शक्यता आहे. सुरुवात तर त्यानुसार फलंदाजाच्या वतीने करण्यात आली आहे. विशाल अगदी योग्य त्या रीतीने बॅटवर बॉल घेतोय. गिरीश पुन्हा एकदा. ओहो हो व्हॉट अ शॉट अक्रॉस द लाईन. बॉलला भिरकावून दिले सरळ समालोचन कक्षाच्या वरनं. 6 धावा षटकार. ऋतिक पाटील ISPL सारखी एक मोठी स्पर्धा खेळून आला खेळाडू आणि तो अनुभव नेहमीच त्याच्या ग्रामीण संघाला देखील त्याचा मिळून देत असतो. आणि एका बाजूला विशाल पाटीलला पाहतोय की आजवर मालिकावीराच्या 20 बाईक्स त्यानं जिंकल्यात आणि एक 4 व्हीलर देखील त्याच्या नावी राहिली आहे. म्हणजे यावरून कळून येतं की या खेळाडूंचं स्टँडर्ड किती मोठं आहे. आणि आज टेंभोली या परिसरामध्ये येऊन या टेंभोलीच्या क्रीडा महोत्सवामध्ये येऊन जो स्टार्ट या फलंदाजाने मिळवून दिलेला आहे कौतुकास्पद आहे. काबिले तारीफ. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा अंदाज. बॉल हवेत. सचिन भोईर. थोडासा बॉल त्याच्या पुढे पडला. थोडीशी धडकी जरूर भरली होती परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. ज्या वेळेला तुमच्या समोर एक मोठा खेळाडू बॅटिंग करत असतो त्यावेळेला लवकर त्याला बाद जर तुम्ही कराल तरच तुमच्या टीमवरचा दबाव कमी होऊन जाणार आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं गोलंदाजांना गरजेचे आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्या. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय. त्यानंतर पुन्हा एकदा स्विंग केला. बॉल हवेत. आता चूक होणार नाहीये. स्क्वेअर लेगला चांगला जेल पकडला. डाऊन दी बॉल फिल्डर आणि मेक्स नो मिस्टेक. पहिला धक्का लागतोय. ऋतिक पाटील गॉन.
वॉट कॅच, काय झेल पकडला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही बघितलं, स्विंग करण्यात आलं होतं. अगदी विकेट टू विकेट येणारा बॉल. आणि फायनली मागच्या चेंडूवरती सचिन कडनं थोडंसं वाटलं की मिस्टेक झाली आहे, परंतु लगेचच ती चुकीची दुरुस्ती त्या ठिकाणी त्या फिल्डरनं केली. कपिलेशनं चांगला झेल पकडला. आणि नवीन बॅटर आता रुपेश पाटील तिसऱ्या क्रमांकावरती एंटर होतोय. पहिली मॅच थोडस आपण आजही उशिरानं सुरुवात करतोय आणि खरं तर दूरवरून टीम्स येतात, त्याच्यामुळे थोडंसं कॉपरेट करणं गरजेचं आहे. परंतु याहून पुढे जे येणारे टीम्स आहेत, आता जी वेळ तुम्हाला लॉर्ड्स मध्ये दिली होती त्या वेळेवरती कृपया आता तुम्हाला हजर राहणं गरजेचं असेल. सेकंड ओव्हर, मानिपाडा यांकडनं गोलंदाजी करण्यासाठी आकाश वारगडेच्या हातामध्ये चेंडू सोपवत आहे. 15 धावा धाव फलकावरती, 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील चांगलं राहिलं. सॉफ्ट हँड फक्त ड्राईव्ह करण्यात आलं. मिड ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड नाव. इव्हिनिंग सेशन संध्याकाळच्या सत्रामध्ये दररोज या क्रीडांगणावरती ज्या वेळेला टेंबोलीचे क्रिकेटर सराव करत असतात त्यावेळेला षटकारांचा पाऊस आपण अक्षरशः बघत आलोय. बट ती विकेट वेगळी आहे. चर्चा आपण तीच सातत्याने करतो की या वेळेला तुम्ही टर्फ विकेटवर खेळता, मातीच्या विकेटवर खेळता, त्यावेळेला खेळण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. गोलंदाजांना साथ मिळते, बॉल ग्रीप होत असतात. आणि काल तर अवघ्या 5 ओव्हरमध्ये 29 धावा देखील संरक्षित करण्यात आल्या होत्या. म्हणजे या मैदानावर गोलंदाजांना देखील तेवढीच साथ मिळाली आहे. वारगडेचा बॉल समोर उडवलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी काळ्या पडद्यासमोर बॉल वेगाने निघून चाललाय. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. क्लासिकला फटका ओव्हर दी बॉल रेट. नेत्रदीपक, सर्वात सुरक्षित जागा क्रिकेटच्या मैदानावर ती म्हणजेच सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आणि तिथेच हा चौकार तुम्हाला बघायला मिळाला रुपेशच्या बॅट मधून. ओ हो हो, थोडासा फ्रंट फुटला, जरूर खेचलं होतं बॅटरला, लालसा दिली होती. हे वैशिष्ट्य आहे. आकाश वारगडे जेन्युइन लेग ब्रेक बॉलर आहे, परंतु त्याच्याकडे जो ऑफ कटर आहे ना आणि जो फास्टर वन, तो बऱ्याचशा भल्या भल्या फलंदाजांना नाचवताना आपण बघितलंय. 2 डॉट टाकलेत रुपेश समोर. आणखी एक ऍक्शन रिप्ले मध्ये आपण इंटरेस्टिंग असेल. चर्चा तीच करत होतो की जेन्युइन लेग ब्रेक बॉलर आहे, परंतु त्याचा ऑफ कटर आणि जो त्याचा फास्टर वन आहे तो ओळखणं फलंदाजांचा नाकी नऊ येत असतं. आणि ते बॅक टू बॅक डॉट बॉल. हो हो, पुन्हा लेग ब्रेक. व्हेरी गुड बॉलिंग. पूर्णपणे विकेटचा अभ्यास. आणि मातीची विकेट आकाशचे डोळे चमकत असतात. तुम्ही अनेकदा त्याला धोबी तलावच्या मैदानावर बघितलं असेल, परशुराम टावरे क्रीडांगणावरती बघितलं असेल. नेहमीच त्याची चमकदार कामगिरी राहिली. आणि ते पहा, चौकार येऊन 4 चेंडू निर्धाव फेकले आणि 2 षटकांचा केस संपन्न. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गुड कम बॅक फ्रॉम जय बजरंग पावर शेलार. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज समाधान बॉलिंग मार्क वर येतोय. दुसऱ्या षटकामध्ये आकाशला चांगला कमबॅक करताना आपण बघितलं. आदरणीय नयन भुईर शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं.
आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. यावेळी ऑन साइडला टर्न करण्यात आला. डीप मध्ये विकेटचा फिल्डर बॉलवर आणि एक साव. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्या वेळेला तुम्ही चौकार षटकार मारू शकत नसतं त्यावेळेला जरूर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं आणि तो प्रयत्न आता विशाल इकडनं करतोय. विशालला माहिती की आता जबाबदारी घ्यावी लागणार आहे कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये येथे चांगले रन्स बनतात. सुरुवात देखील चांगलीच मिळाली होती. फुल टॉस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि किक बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हेरी गुड शॉट. कॅप शॉट सिलेक्शन. बॉल सीमा पार चौकार. विशाल आतापर्यंत त्याचा विचार केला तरी परफेक्टली बॉलच्या मेरिटवर खेळताना आपण त्याला बघतोय. इथे 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. 7 बॉलमध्ये बघता बघता 16वर तो फलंदाजी करतोय. समाधान षटकाला सुरुवात केली परंतु समाधानकारक ही सुरुवात म्हणता येणारच नाही. एक चौकार आणि 2 डबल्स त्याच्या विरुद्ध आले. 8 धावा आतापर्यंत पूर्ण करण्यात आल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस. हा देखील फुल टॉस. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू येतोय आणि एक धाव इथे मिळाली आहे. सचिन आज चाच पळतोय. सचिन भोईर आज आउटफील्ड मध्ये थोडासा चुका करताना दिसतोय आणि क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका या नंतर महागात पडत असतात. थर्टी रन्स 30 धावा स्कोर कार्ड वरती सध्या वडवली ब संघ बॅटिंग करत असताना. टॉस खरं तर इव्हिनिंग सेशनला असं वाटलं होतं की प्रथमतः बॉलिंगकडे जाणार बट कुठेतरी प्रत्येकी कॅप्टनचा प्रत्येकी कोच वेगवेगळ्या रणनीतीने बॅटिंग करत असतात आणि वेगवेगळ्या रणनीतीनं ते प्लॅन करत असतात, एक्झिक्यूट करत असतात. समाधान पुन्हा एकदा 30 धावा स्कोर कार्डवर ऑन साइडला वळवलं. टर्न करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर थोडासा फॉरवर्ड उभा होता आणि त्याच्याकडे बॉल येतोय तोपर्यंत वेळ होती ती एक धाव पूर्ण करण्याची. या स्पर्धेमध्ये हायस्ट टीमचा टोटलचा आपण जर विचार केला तर जनुमान लाखिवली संघानं काल 78 धावा बनवल्या होत्या 5 ओव्हरमध्ये. वाघराळ पाडा तिवरी या संघाच्या विरुद्ध ती फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती आणि लो स्कोरिंगचा विचार केला तर मग कोपरच्या नावी 21 धावा इथे परफेक्टली हा पॉलीवर घेतलाय आणि थेट भिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. भीम टोला वज्र टोला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. टावरिंग सिक्सर. मिळतोय आणि सिक्सर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37. सुस्वागतम.
द के क्राउन कंपनी ट्रॉफी मध्ये कालच्या पहिल्या रजनीपासून आपण पाहुणे मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना बघतोय. ते सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. जय हनुमान टेंभोली तथा ग्रामस्थ मंडळ टेंभोलीच्या वतीनं आणि द के क्राउन कंपनीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आकाश वारगडेला कंटिन्यू ठेवलाय. समाधानच्या ओव्हरमध्ये देखील 17 धावा आल्या आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा. स्कोर कार्डवरती जवळपास 12.33च्या सरासरीनं धावा जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगली भागीदारी होती रुपेश आणि विशाल पाटील या दोन्ही फलंदाजांमध्ये. आकाशनं पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. विकेट त्याला मिळाली नव्हती आणि पुन्हा कॅप्टननं त्याच्याचकडे चेंडू सोपवलाय. राईट आर्म ऑफ द विकेट. ओ रिव्हर्सचा फटका विथ द विंड. अगदी हवेची साथ घेत असताना बॉलला भिरकावून दिलाय विशाल पाटीलनं. विशाल काय फटका, सिक्सर. ऑर्थोडॉक्स क्रिकेट, अनऑर्थोडॉक्स क्रिकेट दोन्ही प्रकारचा खेळ विशाल पाटील खेळू शकतो आणि पॉइंटच्या पलीकडे बॉलला सर भिरकावून दिलं. 6 धावांसाठी दर्जेदार हिट षटकार तुम्हाला बघायला मिळाला आणि या सिक्सरनं 43वा स्कोर कार्डवरती. आजचा पहिलाच सामना असं वाटते की हाय स्कोरिंग आपल्याला बघायला मिळेल. मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा ऑन साइडला फ्लिक केला. शफल होत असताना बॅकएंड एरिया नाही थांबणार बॉल जाईल सरळ सीमा पार. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग सीमा पार. दर्जेदार चौकार. तुटून पडला. गेअर अप करत असताना जो आकाश हावी ठरला होता मागच्या ओव्हर मध्ये, त्या आकाशच्या विरुद्ध आता विशाल काय फटके खेळतोय ही ओळख आहे. कल्याण डोंबिवली मधील एक नामवंत क्रिकेटर, अनेक साऱ्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे आणि आज टेंभोलीच्या क्रीडा महोत्सवामध्ये तोच खेळ तो साकारतोय. फुल टॉस चूक झाली आहे. बॅटर कडनं चूक झाली आहे. मागे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय. आय थिंक लेग स्टंपवर फुल टॉस होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. येस, लेग स्टंपच्या दिशेने फुल टॉस होता. आकाश कुठेतरी अधिक वेगाने करण्याचा प्रयत्न करताना दिसला त्या ठिकाणी. 49 धावा. आकाश पुढचा बॉल. ओहो, यावेळेला रुपेश समोर कुठेतरी ही समस्या राहिली आहे. येस, पंच देखील सांगतात ती धाव नाहीये. जरूर भिवंडी मध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळण्यासाठी येता त्या वेळेला ह्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. जर विकेट कीपर कडे डायरेक्टली बॉल जातोय तर तो डॉट बॉल दिला जातो. आणि एक महत्वाचं म्हणजे दोन्ही बॅटर्सना समान वेळेला स्ट्रायकिंग एंड सोडणं गरजेचं असतं. आकाश पुन्हा एकदा. रुपेश समोर चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. ओह, आता थोडासा पुढे निघाला होता आणि इथे फलंदाज बाद होतोय. स्वतःची विकेट फेकली असंच म्हणावं लागेल. खूप सारं चाचपळत होतं आणि संघर्ष त्याचा दिसून येत होता फलंदाजीमध्ये. रुपेशचा विशेषतः म्हणजे सुरुवात तर त्यानं चांगली केली, मात्र आकाश वारगडे त्याच्या विरुद्ध थोडासा हावी ठरला होता आणि नवीन बॅटर आता शुभम पाटील येतोय. 49 धावा धावफलकावर देत. षटक क्रमांक 4 यावेळेला मार्गस्थ असताना आजच्या दिवसातील पहिली लढत तुम्ही पाहतायत. शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय आणि सध्या एका बाजूने विशालचा विचार केला तर 11 बॉल आणि 29 धावा त्याच्या बॅटमधून बघायला मिळाल्यात. अजूनही आकाश वारगडेच्या स्पेल मधील 2 चेंडू शिल्लक आहेत. ओहो हो, यावेळेला उडवला बॉल. अगदी बॅटचा आपण विचार केला तर जो फॉलो थ्रू होता
एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा, परंतु बॉल आला सर पॉइंटच्या क्षेत्रात. प्रॉपरली टायमिंग नव्हतं आणि एक क्षण तसंच वाटलं की हवेतूनच खेळण्याचा प्रयत्न राहिला, जशी की बॅट आली होती. बॅटच्या टो एंडला लागत असताना बॉल जमिनी मार्गाने गेला आणि त्याच्यावरती फक्त मिळतात 2 धावा. 51 धावा, 50चा आकडा पार केला वडवली बे संघानं. पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे काय केले, धाव मिळेल, धाव मिळेल. हा फास्टर वन होता, वेगवान चेंडू आणि या एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 52 धावा, 52 रन्स ऑन दी बोर्ड नाव. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. सध्या तरी फलंदाजांचं वर्चस्व. आतापर्यंत या डावामध्ये आपल्याला बघायला मिळालं तब्बल 1,08,989. 8989 लकी नंबर. प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा, द्वितीय पारितोषिक 50,000 89, तृतीय चतुर्थ 25,089 अनुक्रमे. मालिकावीरासाठी या स्पर्धेमध्ये बाईक दिली जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी, उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल, स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अशा अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. जय हनुमान क्रीडांगण टेंभोली येथे रंगत असलेली ही भव्य क्रीडा स्पर्धा. राजूदा बाबरे यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. अंतिम षटके आणि गोलंदाजी करण्यासाठी लास्ट ओव्हर मध्ये नीलम बॉलिंग मार्कवर येतोय. स्ट्रायकिंग एंडला शुभम असेल. सुरुवातीच्या दोन्ही बॉलचा आपण विचार केला तर जो इंटेंट होता गोलंदाजाचा की आउटसाइड ऑप्शन शुभमच्या विरुद्ध टाकायचा, तेथे तर त्याला यश मिळालं. परंतु आता टेंभोली विलेज एंडकडनं गोलंदाजी आहे आणि येथे उजव्या हाताच्या बॅटरसाठी कुठेतरी एक फायदा आहे की सोसाट्याचे वारे आहेत, वेगाने वारे आहेत आणि नीलमच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. नीलम एक युवा गोलंदाज आहे. गोलंदाजाचा हाच मानस असेल की 6 पेक्षा कमी धावा आपण जर येथे खर्च केला तर 60च्या आतमध्ये आपण राहू आणि तिकडनं एक चांगला मोमेंटम आपल्या बाजूनं मिळू शकतो. तो प्रयत्न त्यांना करावा लागेल. पहिला चेंडू अगदी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा न सुरुवात केली, वन बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा करण्यात आलाय. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे जाताना 53 या आकड्यावरती. 53 रन्स ऑन दी बोर्ड नाव. ओ बॅट चिकड, मागे निघाला बॉल, गॅप मधून नाही थांबणार, जाईल सरळ सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. मिनिमम एफर्ट म्हणावा लागेल. फक्त बॅट दाखवण्याचं काम केलं होतं इथे. बॅटला प्रॉपरली मिडलिंग देखील त्याला करता आलं नव्हतं चेंडूला, परंतु बॅटची कड घेत असताना थर्डमॅनला बीट करून बॉल मागे, जिथे आउटफील्ड फास्ट आहे, तिकडनं निघून गेला. 4 धावांकरिता चौकार. 4 धावांनी स्कोर 57 आकड्यावरती. नीलम उन ऑफ स्टंपच्या बाहेर, आउटसाइड ऑफ स्टंप खूपच जास्त बाहेर बॉल होता आणि थोडंसं आता दबावही स्पष्टपणे दिसतोय तो म्हणजे नीलमच्या चेहऱ्यावरती, कारण त्याचा इंटेंट तोच आहे की विकेटवर जायचं नाहीये. सातत्याने आउटसाइड ऑफ स्टंपची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि बघता बघता 58 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. मोठा स्कोर उभा करण्यात आला, परंतु जय बजरंग पॉवर शिलारची पॉवर म्हणजे सचिन भोईरची बॅटिंग आणि त्याच्यामुळे या मॅचला मजा येणार आहे. 60च्या आसपास आतापर्यंत स्कोर. 59 धावा येथे लागल्यात. अजूनही या डावातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चर्चा आपण तीच करत होतो की नीलम फार कमी वेळा मोठ्या लेवलच्या टुर्नामेंट्समध्ये गोलंदाजी करत आला, परंतु कसं आहे ना मित्रांनो, प्रत्येकाची सुरुवाती शून्यातूनच होत असते आणि ज्या वेळेला तुम्हाला जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करता तुम्हाला यायला हवं, कारण आयुष्यामध्ये आहेत ना ऑपॉर्च्युनिटी ज्या ज्या वेळेला येतील त्या ग्रॅब करण्याची ताकद तुमच्यामध्ये हवी. आज नीलमकडे ती संधी, एका मोठ्या टीम समोर तो खेळतोय आणि मोठ्या टुर्नामेंटमध्ये तो गोलंदाजी करतोय. आज त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. कॅप्टननं जो विश्वास त्याच्यावरती दाखवलाय, हो यावेळेला लॉफ केलाय परफेक्टली. हा बॉलवर घेत असताना हवेची साथ आहे आणि हवेच्या साथीनं बॉलला पाठवलाय सर स्क्वेअर लेगच्या पलीकडे.
सिक्सर. सुपर टायमिंग, क्लासिकल फटका. सिक्स्टी 65 धावा स्कोर कार्डवर. सुपर 8 ला करायच्या टीम तर कशा करतील तू? सुपर 8 ला करायच्या लास्टच्या दिवशी मॅच आहे का यार? 65 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. भव्य सिक्सर आपल्याला बघायला मिळाला. नीलम महागड्या ठरल्या. पुन्हा एकदा राऊंड द विकेट सोडून दिला. अक्रॉस निघणारा बॉल होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. हा चौथा वाईड आहे नीलमच्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत 15 धावा 14 धावा त्यानं 2 बॉलमध्येच खर्च केलेत. एक षटकार एक चौकार आपल्याला बघायला मिळाला आणि शुभम एका बाजूने तुटून पडलाय. विशाल 11 बॉलमध्ये 29 वर बॅटिंग करतोय. पुन्हा आज असं वाटतंय की लवकर ओव्हर संपवायचीच नाहीये. नीलमकडे जी संधी मिळाली आहे गोलंदाजीची आज पूर्णपणे हाऊस फेडणार आहे. जेरी या नावानं खरं तर हा खेळाडू प्रसिद्ध आहे आणि अनेक मोठमोठ्या खेळाडूंसोबत जेरीच्या आपण फोटोज बघितलेले आहेत. म्हणजे खूप मोठा क्रिकेटचा चाहता आहे आणि तो अनेक मोठमोठ्या प्लेयर्सना फॉलो करत आलाय. आणि भिवंडीच्या बॅग 11 मध्ये तो खेळतोय. आणखी एक मोठा फटका व्हीआयपी डायजवर. व्हीआयपी सिक्सर शुभम पाटीलच्या बॅटमधून. आणि कालपासून एक पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. डेफिनेटली सीमारेषेच्या बाहेर जोही प्रेक्षक कॅच पकडणार त्याच्यासाठी जर्मन टेंभोली संघाकडनं 200 रुपयांचा कॅश प्राइज कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. आज कुठेतरी मी म्हणेल की ललित गुंदोलकर संघामध्ये असताना हा जो निर्णय नीलमकडे गोलंदाजी देण्याचा सचिन किंवा आकाश किंवा कॅप्टन बाळू भोईरनं घेतला तो निर्णय कुठेतरी मला अयोग्य वाटतं. कसं आहे ना की एक्सपेरिमेंट आपण आपल्या घरच्या मैदानावर करू शकतो परंतु एखाद्या वेळेला तुम्ही समोर मोठा संघ आहे आणि नवोदित गोलंदाजाकडे जर तुम्ही चेंडू सोपवताय तर मग कधी कधी या गोष्टी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतात. आय थिंक आज भावेशी टीम मध्ये नाहीये. 74 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा ये भी जाएगी मैदान के बाहर. 6 रन आणि आज बरोबर या स्पर्धेतील हायेस्ट टीम टोटल 80 धावा धावफलकावरती. वडवली बस संघ चेंज द गेम नावच आपण पाहतोय या संघाचा. चेंज द गेम खेळ बदलला आणि टेंभवलीच्या क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही आलोय त्याची प्रचिती दिली आहे टीम वडवली बंद. व्हाट अ बॅटिंग, व्हाट अ फॅन्टास्टिक इनिंग फ्रॉम शुभम पाटील. ग्रेट फिनिशर आहे. शापूरला खेळायला गेला 80 धावा. अरे ते आदिवासी असोसिएशनला गेला ना ते क्वालिफाय झाला ते ऋतिक सकाळला मग ते गेलं तुमची टीम रेली काय 5 जण गेलं तर नक्कीच 80 धावा स्कोर कार्डवरती आणि नीलमच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 28 धावा आल्यात. शुभम 7 बॉलमध्ये 25 वर बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा
कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा मिळाली आहे सेकंडचा कॉल आणि 2 धावा बघता बघता पूर्ण होत आहेत. याच दरम्यान आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब सुरई नक्कीच जावई आहेत, भाऊजी आहेत प्रशांत दादांचे आणि सोबतच सुनीलजी पाटील सुरई, त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुधीरजी गोराटकर यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक योगदान देखील दिलेलं आहे, आपलं देखील विशेष आभार. आणि प्रवीणजी गुरुनाथ पाटील सुरई, आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. हा चेंडू सोडून दिलाय, फटका खेळण्याचा प्रयत्नच केला नाहीये. बघूया एक्झॅक्ट धावाची देखील संधी होती. आणखी एक वाईड आहे. चला स्कोरर आता आम्हाला सांगतील की 12 बॉल टाकले का. येस, 12 चेंडू पूर्ण झालेत. लीगल एक बाकी आहे. 84 धावा आणि आतापर्यंत नीलमनं 32 धावा खर्च केलेल्या आहेत. 32 रन्स. नीलम पुन्हा एकदा सज्ज होतोय. 84 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 84. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा विशाल पाटील असेल. मला वाटतं हे षटक पूर्णपणे विशाल नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा होता, एन्जॉय करत होता शुभम पाटीलची फलंदाजी. एकूण शुभम पाटीलनं 3 सिक्सर या ओव्हरमध्ये लगावले. एक चौकारी आपल्याला बघायला मिळाला. 27 वर तो बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल भिरकावून दिला सर स्क्वेअर लेगच्या पलीकडे. षटकार आणि याचबरोबर सर्वात महागडे षटक. नीलमच्या माध्यमातून 38 धावा त्यानं खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 90 धावा. 91 धावांचं लक्ष असेल जय बजरंग पावर शेलार या संघाला सामना जिंकण्याकरिता. आदरणीय कुमार गोराटकर यांचे देखील येथे शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता आपण पाहतोय की जावई सुरईवरून आलेले आहेत प्रभाकरजी पाटील साहेब, त्यांचा मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत.
सुनील पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ते सुद्धा जावई आहेत आणि त्यांचं देखील आम्ही करतोय मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सुधीरजी गोराटकर टेंभोली यांनाही तुम्ही पाहतात. प्रवीणजी गुरुनाथ पाटील सुरई यांनाही तुम्ही सध्या पाहतात ऑन स्क्रीनवर आणि पंढरीनाथ गोराटकर यांना देखील तुम्ही पाहतात मार्गदर्शक या स्पर्धेचे. 91 धावांचे लक्ष्य, एक भलं मोठं आव्हान येथे सेट करण्यात आलेलं आहे. आणि हळूहळू आता प्रेक्षकांमध्ये देखील वाढ होत असताना आणि आज एकापेक्षा एक बेस्ट टीम्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. ऋतिक पाटील फलंदाजीमध्ये देखील ओपनिंग केले आणि तिथे देखील स्टार्टर त्याला चांगला मिळाला होता. पहिल्याच बॉलवर षटकाराने आगाज केला होता आणि गोलंदाजीला देखील तो सुरुवात करतोय. सचिन भोईर या फलंदाजाकडे सर्वांच्या नजरा असतील आणि त्याच्या सोबतीला विजूला तुम्ही पाहतात. विजू भोईर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आणि या फलंदाजांकडून विशेष सचिन कडून अपेक्षा असेल. या वर्षीचं TDPL या खेळाडूंना गाजवलं, या वर्षीचं BPL या सचिन भोईरनं गाजवलं आणि आज ग्रामीण संघासाठी तीच अपेक्षा असेल की 91 धावा भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी तो स्टार्ट. ऋतिक पाटील राईट आर्म ऑफ द विकेट. हो पहिला बॉल आउटसाइड ऑफ सम. लाईन चांगली पाहायला मिळाली आणि हा चेंडू सोडून दिला. सर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडून सुरुवात केलेली आहे. आय थिंक बॅटर्सनं रिव्ह्यू घेतला. चला व्हाईट बॉल साठी आय थिंक रिव्ह्यू घेतला फलंदाजांनी. एक एक रिव्ह्यू आपण दोन्ही टीम्सला देतोय. व्हाईट बॉल, बीम नो बॉल, बाउंड्री चेक. आणि पहिल्याच बॉलवर सचिन पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. चला इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस्ट ऑन द लाईन हा बॉल होता आणि रिव्ह्यू लॉस्ट. अगदी पहिल्याच बॉलवर शेला टीमनं रिव्ह्यू गमावला. ऋतिक पाटील ओव्हर द विकेट अक्रॉस द लाईन. हा फटका ताकदवर फटका, गॅप मोठा मिळाला. फिल्डर डीप मधून स्क्वेअर लेगचे पोहोचलेत. क्या बात आहे. रुपेश त्या ठिकाणी पोहोचला आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगानं धावतायत. हे देखील वैशिष्ट्य आहे. ज्या वेळेला मोठे फटके खेळणं तुमच्या टीमकडे फलंदाजांसाठी कठीण होतं त्यावेळेला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं आणि कुठेतरी क्षेत्ररक्षकांवरती गोलंदाजावरती एक वेगळा मानसिक दबाव निर्माण करणं हा क्रिकेटचा नक्कीच मी म्हणेल एक पार्ट आहे. गेम प्लॅन असतो आणि त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करावं. चांगला बॉल, इथेही चांगला बॉल. अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डोळे मिटून तुम्ही स्वप्न चांगले बघू शकता. फटके चांगले खेळू शकत नाही. हा चेंडू देखील निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि फक्त 2 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळतात. ऋतिक पाटील पुन्हा एकदा. सचिन समोर. इथे जबरदस्त प्रहार. बॉटम हँडचा चांगला वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. मिड विकेट सीमा पार. दर्जेदार षटकार. हा पहिला बॉम्ब ब्लास्ट सचिन भोईरच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळतोय. हा पंपना एक्झिक्युशन खूपच चांगला पण सचिनच्या माध्यमातून सातत्याने बघत आलोय.
बॉटम हँड मध्ये जी त्याच्या पॉवर आहे, रिस्ट मध्ये जी ताकद आहे, तो नेहमीच बॉटम हँडचा चांगला वापर करताना दिसला आणि भव्य षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. या खेळाडूकडे ती क्षमता आहे की आव्हान देखील तो पार करू शकतो. आणि तसंही क्रिकेटच्या खेळामध्ये आहे ना मित्रांनो, कोणती धावसंख्या मोठी नसते आणि कोणती धावसंख्या छोटी नसते. पुन्हा स्लॉग इट, हा त्याचा सिग्नेचर फटका. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे, वन बाउन्स क्रॉस द लाईन इनटू द फॅन्स, 4 रन. कम ऑन डीजे. क्लासिकल फटका, परफेक्ट स्लॉग स्वीप. हा सिग्नेचर स्ट्रोक आहे. ऋतिकच्या विरुद्ध मजबूत कडीवर आता वार केलाय. मजबूत कड़ी पे अब वार करते हुए सचिन भोईर. ऋतिकच्या समोर थोडीशी जागा मिळाली आहे. पंच करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली प्रॉमिसिंग फटका नव्हता, मिडलिंग परफेक्ट करता आलं नव्हतं. एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न आणि 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्हाला बघायला मिळतोय. 13 विदाउट एनी लॉस. ऋतिकला एकही सफलता मिळाली नाहीये. 13 धावा त्याच्या विरुद्ध आल्या. डॉट बॉलनं सुरुवात केली होती. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा, परंतु तदनंतरच्या 3 बॉलमध्ये बॅटर थोडासा हवी ठरला. 11 धावा त्यानं पूर्ण केल्या आणि एकूण 13 धावा धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळते. पॉवर प्लेचे पहिलं षटक. पॉवर प्लेला तुम्हाला कॅपिटलाइज करावं लागतं ज्या वेळेला तुम्ही मोठं टार्गेट चेस करत असता. सेकंड ओव्हर आणि आता मानिपाडा एनकडनं गोलंदाजी करण्यासाठी शुभम पाटील आला. याच शुभमनं बॅटिंग देखील अतिशय सुंदर केली होती अंतिम षटकामध्ये. तब्बल 27 धावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्या होत्या. 34 धावा विशालनं बनवल्या आणि विशाल काय लक्ष येथे सेट करण्यात आलं. 90 धावा जोडण्यात आल्या. मानिपाडा एनकडनं उजव्या त्याच्या फलंदाजांसाठी थोडंसं कठीण राहिलंय, कारण विरुद्ध दिशेने हवा सोसाट्याने आहे. परंतु ज्या ज्या वेळेला टेंभवली एनकडनं गोलंदाजी होणार ना त्या वेळेला फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. शुभम फुल टॉस. ओ, समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह, जेल सुटलाय, कॅच सुटलाय त्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, कुठेतरी बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न होता आणि ए पा झेल सुटलाय. थोडीशी जागा बनवून ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता सचिननं, परंतु गोलंदाजाची चतुराई, हुशारीनं अगदी त्याच्या दिशेनं बॉल टाकला. आता इतकी हवा आहे की जसं की आपण न्यूझीलंडमध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये पाहतो की मैदानावर बेल्स सातत्याने स्टंपवरून खाली पडत असे. आपण विशेषतः न्यूझीलंडच्या स्टेडियमचा विचार केला, इव्हन वेस्ट इंडिजमध्ये जे समुद्र किनाऱ्यांवरती मैदानात कोलंबोला देखील तुम्हाला हे दृश्य बघायला मिळते श्रीलंकेमध्ये. आणि इथे देखील इथे स्वीप केला. लो फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. रुपेश त्या ठिकाणी सज्ज, फक्त मिळेल एकच धाव. सिंगलच्या सहाय्यानं स्ट्राईक रोटेट करत असताना 14 धावा. आणि परेश काबूकर, काल जसे 12 वाजून गेले इथे माथेरान महाबळेश्वरची फिलिंग, एवढी थंडी भयंकर. तसंही आता सध्याच्या घडीला या युगामध्ये आहे ना सर्व गावं शहरीकरणाकडे वळतात, परंतु परेश काबूकर या आमच्या विभागातील हे पंचक्रोशी आम्हाला लाभलेलं हे फार मोठं भाग्य, आमचं भाग्य आहे. आणि जरूर इव्हन टेंबवली असेल, लाखिवली, जुनांदुर्की, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये गाव आहेत. निसर्गाचा नक्कीच मी म्हणेल आस्वाद प्रत्येक जण इकडे घेण्यासाठी येत असतो, विशेषतः पावसाळ्यामध्ये. आणि खरं तर आता आपण बघतोय की शहरीकरणामध्ये सर्वत्र विलिनीकरण सुरू आहे आणि अशा कंडिशनमध्ये निसर्गाची जी शुद्ध हवा आहे ना ती प्रत्येकासाठी किती महत्त्वाची आहे. तुम्ही इकडे या, आवर्जून या, तुम्हाला नक्कीच कळेल. शहराच्या धगधगीच्या जीवनातून एकदा वेळ काढून. ओहो, यावेळेला विजूचा क्लास.
समोर उडवलाय बॉल आणि थेट भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुढील मॅच कोणाची लावायची? क्लासिकल स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय विजूच्या बॅटमधून. ओहो हो हो, थोडीशी जागा बनवून इथे खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःला रूम क्रिएट करत असताना हलकासा शफल देखील झाला होता बॅटर आणि आय थिंक हा बॉल विकेटच्या वरनं निघून गेला. डॉट बॉल आला. 18 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. शुभमनं आज पूर्णपणे वर्चस्व राखल्या मॅचमध्ये, बॅटिंग करत असताना देखील आणि गोलंदाजी करत असताना देखील. हो, पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवली आहे. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि एका धावेने स्कोर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. समीकरण आता कठीण आहे. जवळपास 24च्या गतीने धावा बनवाव्या लागतील. 70च्या अधिक धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि फक्त तुमच्याकडे 3 ओव्हर्स बाकी आहेत. तीन ओव्हरचा खेळ बाकी आणि अजून 72 धावांचं इथून लक्ष जवळपास पार करायचंय 18 बॉल मध्ये. राईट आर्म ऑफ द विकेट. ओहो हो, पहिलाच बॉल आणि स्वागत केलंय ऋतिकचं विजूच्या बॅटमधून भव्य सिक्सर. याच फटक्यांची गरज आहे. 24 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायच्यात म्हणजे 4 सिक्सर प्रत्येक ओव्हरमध्ये, म्हणजे 18 पैकी 12 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील 91 धावांचं लक्ष्य पार करण्याकरिता. चला बॉल प्रोव्हाइड करा. खूपच मेहनत जय हनुमान टेंभोली क्रिकेट संघाची देखील आपण या स्पर्धेकरिता पाहतोय. नक्कीच आपण विचार केला तर उमेशजी जोशी, मयूर गोराटकर, विकी गोराटकर, मेहुल गोराटकर, गीतेश, वीरेश पाटील या सर्वांची मेहनत आपल्याला या स्पर्धेमध्ये रुकेश गोराटकर यांना देखील तुम्ही बघतायत ही स्पर्धा सफल करण्यासाठी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑप्शन पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि एकसा धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती तुम्ही पाहतायत 27. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना येस 26 वर धावफलक स्थिर आहे. सोडून दिला बॉल. पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर आशापूत नजरेनं बघितलं होतं. डॉट बॉल आलाय. गोलंदाजांनी कुठेतरी फलंदाजांना रीड केलंय चांगल्या पद्धतीने आणि चला रिव्ह्यू लॉस्ट आहे बॅटिंग टीम तुमचा.
चला आपण चेक करूया. येस, काल आपण 2 रिव्ह्यू दिले होते प्रत्येक टीमला, त्याच्यामुळे आपण चेक करतोय. चेक करतायत पंच स्वप्नील सर. पहिला सामना तुम्ही पाहतायत आजच्या रजनीमधील. आजही एकूण 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. इट्स अ फेअर बॉल. इट्स अ फेअर बॉल. चला आता दुसराही रिव्ह्यू तुम्ही गमावलेला आहे. बॅटिंग टीम आता यापुढे तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. इट्स अ फेअर बॉल. ऋतिक षटकार आल्यानंतर कमबॅक करत असताना ओ यावेळेला बॉल हवेत. फटका फसलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येत आहेत डाऊन दी बॉल. कोणत्या प्रकारे चुकी होणार नाहीये. चांगला झेल पकडलाय आकाशनं. आकाशातून येणारा, ढगातून येणारा बॉल त्याच्या हातांना त्या चेंडूनं शोधलं आणि कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. चांगला झेल पकडलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 26 स्थिर असताना पहिला धक्का. आता 1 तास ब्रेक आपल्याला. आता नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय ललित. फुल टॉस अक्रॉस द लाईन. फटका एक्झिक्यूट करण्यात आला. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्याच्यावरती मिळेल 1च धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 27 धावा 27. पुन्हा एकदा बॉलर ऋतिक पाटील सोडून दिला. हा चेंडू मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती आता जोडली जाणार 28 रन्स. हेलिकॉप्टरचा अंदाज. बॉल हवेत. विशाल प्रयत्न करत होता शॉट कव्हरला. जेल सुटला आणि 2 धावा त्याच्या बॅट मधून बघायला मिळतात सचिनच्या. या 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना ऋतिक पुन्हा एकदा. ओहो यावेळेला कडक शॉट. बॅकफुटला गेला आणि बॉलला पाठवलं सर मिड विकेटच्या पलीकडे. कडक सिक्सर. 3 षटकांचा खेळ संपन्न आणि 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्याकरिता अजूनही धावा करायच्या आहेत त्या. 12 बॉल आणि 55 ची गरज असलेला सामना जिंकण्याकरिता. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज वरून आपण ही स्पर्धा पाहतोय. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026. ट्वेल्व बॉल रिमेनिंग एंड 55 मोर रन्स टू विन. आने वाली 12 गेंदें 55 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. एकतर्फी सामना आपल्याला दिसतोय, परंतु खेळ क्रिकेटचा इथून आता या ओव्हर मध्ये जर जसं की मागच्या इनिंगचा आपण विचार केला की नीलमनं 38 धावा खर्च केल्या, तसा एखादा गोलंदाज जर वडवली बीचा सापडला टीम शेलारकरांना तर त्यांचंही पलटवार होणार. जय बजरंग पॉवर शेलारचं. राउंड द विकेट. फुल टॉस. मिस टायमिंग आहे. प्रॉपर हिट नाहीये. फिल्डर येतात डीप मधून. स्क्वेअर लेग थोडासा फॉरवर्ड उभा होता, त्याच्याच कडे चेंडू जातो आणि फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 37 धावा 37. चौथ्या षटकामध्ये आर्यन गोलंदाजी करतोय. आर्यन युवा गोलंदाज आहे, यंगस्टर, वय वर्ष 17 या गोलंदाजाचं, परंतु इथे चांगली गोलंदाजी करतो. अक्रॉस निघणारा बॉल बघा. ज्या वेळेला तुमच्या टीम मध्ये नामचित खेळाडू असतात आणि जरूर मोठे प्लेयर्स असतात ज्यांनी आजवर खूप सारे क्रिकेट खेळलेलं आहे, त्यांच्या सोबतीनं ज्या वेळेला तुम्ही सराव करताना आपोआप तुमच्या खेळामध्ये बदल होत असतो. आणि आर्यनच्या बाबतीत देखील तेच आहे की तुम्ही जेवढा जास्त वेळ या सिनियर क्रिकेटर सोबत मैदानावर घालवाल, सराव कराल, डेफिनेटली तुमचं भविष्य देखील उज्ज्वल आहे. यावेळेला पुन्हा अक्रॉस निघणारा बॉल होता, परंतु जास्तच कोण तयार करणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना तुम्ही बघतायत. धावफलकावरती 38 धावा 38. अडतीस धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा बॉल तयार. आर्यन. सचिन समोर. हेलिकॉप्टरचा अंदाज. हवे ते बॉल. लॉंग ऑनचा फिल्डर आला होता बॉलवर. ऋतिक पाटील झेल घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. सिंगल डबल न तर इथून काहीच सिद्ध होणार नाही आणि तुमचं जे लक्ष आहे त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचूच शकणार नाही आहात. कारण हळूहळू आता लक्ष फार दूर चाललंय. एकतर्फी सामना होताना सुरुवातीला फलंदाजीमध्येच खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः विशालनं 34 धावा केल्या, त्यानंतर शुभमनं काय फिनिशिंग टच दिला. 27 धावा त्याच्या बॅटमधून. रुपेशच्या बॅटमधून 10 रन्स आणि ऋतिकच्याही बॅटमधून एक सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला होता. प्रत्येकी बॅटर्सचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याच्याचमुळे आपण बघतोय की एक चांगलं लक्ष उभारण्यात आलं. इथे दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू येतोय. समीकरणाचा आता विचार केला तर 7 बॉल शिल्लक आहेत. 50 धावा विजयाकरिता अजूनही करायच्या आहेत. 7 षटकार आले तर 42 बनतील. म्हणजे 9 जर ISPL सारखा असता या स्पर्धेमध्ये तर कुठे पॉसिबल. परंतु हा चेंडू देखील जमिनी मार्गाने पाठवलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि याचबरोबर 4 षटकांचा केस संपन्न आणि सामना एकतर्फी आपल्या बाजूने झुकवत असताना चेंज द गेम. वडवली बी. शेवटचे 6 बॉल 49 ची गरज.
6 चेंडू, शेवटचे 6 बॉल आणि 49. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो, ड्राईव्ह करण्यात आल्या. लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल अगदी ट्रॅव्हल झाला आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. आडव्या बॅटनं इथे चेंडूला पाठवल्या डीप मध्ये मिड विकेटला. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट, औपचारिकता पूर्ण करायची आहे, कारण शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 47 धावा दूर आहे. जय आणि पराजयामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणखी काही करताच येणार नाही शेलारला, कारण आता सामना भरपूर दूर निघून चाललाय त्यांच्यापासून. पुन्हा एक जाव. वेलकम परेश गोराटकर. 3 बॉलमध्ये फक्त 3 रन्स, 45 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. हो, यावेळेला मोठा फटका आहे. टायमिंग प्रॉपर होतं. ह्या सुरुवातीला फटक्यांची गरज होती. सचिननं प्रयत्न सुरुवातीलाही केला, पण गोलंदाजी देखील पॉवरफुल बघायला मिळाली. जयेशचं अंतिम षटक आपण बघतोय सध्या, सिक्सर आलाय. पुन्हा एकदा, हो पुन्हा एकदा अठ्ठक कसा आवाज, परंतु लॉंग ऑनला फिल्डर चांगला झेल पकडलाय. जयेशला मिळाली आहे सफलता. शेवटचा बॉल या डावामधील असेल आणि तो फेस करण्यासाठी स्वतः कॅप्टन हिमसेल्फ बाळू निशाल भोईर. हो, शेवटच्या बॉलवर देखील विकेट मिळण्याची शक्यता. जयेशनं पकडलाय झेल. लास्ट बॉलवर देखील विकेट मिळते आणि याचबरोबर फार मोठ्या फरकानं चेंज द गेम वडवली बी संघानं सामना जिंकला. विजयी आगाज या स्पर्धेमध्ये करत असताना आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल 34 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या आणि हाय स्कोरिंग हा सामना तोच ठरलाय. मॅचचा हिरो. वेल डन विशाल. त्वरितच सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता आपण यायचं आहे. ही मॅच समोर तुमच्या समोर 90 धावा बनवल्या. विशालनं 35 धावा बनवल्या. त्यानंतर शुभमच्या बॅटमधून 27 आणि तदनंतर त्याच्या प्रत्युत्तरामध्ये फक्त 52 धावा शेलार संघाला बनवता आल्या आणि जरूर 38 धावांनी विजय साजरा केला. चला विशाल पाटील, आपण लगेच सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. मी आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब जावई, त्यानंतर सुनीलजी पाटील जावई, सुरई, त्यानंतर प्रवीणजी गुरुनाथ पाटील, आमच्या तिन्ही पाहुण्यांना विनंती करणार आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे सामनावीर पुरस्कार देण्याकरिता.
चला तर मान्यवर पाहुणे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलंही स्वागत आहे. विशाल पाटील ज्यानं 35 धावांचा एक तुफानी खेळ साकारलाय आणि त्याला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. प्रथम आपण मॅन ऑफ द मॅचसाठी या ठिकाणी पाहतोय की एक आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर 30% डिस्काउंट असणाऱ्या केक क्राउन अँड कंपनीचे 30% डिस्काउंट वाउचर या ठिकाणी आपण देत आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा चेक विशालला या ठिकाणी दिला जातोय. इकडे मॅगी भाई मांगीलाल पालीवाल रोकडा रस्सा प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतोय. व्हीआयपी डाईटचं दृश्य देखील दाखवलं जातं आणि या प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपण विशालला देत आहोत सामनावीरचा पुरस्कार. वेल्डन विशाल, खूप चांगली बॅटिंग आणि खरं तर आज खूप कमी वेळा भिवंडीमध्ये तर जास्त संधी वेळच मिळत नाही संधीपेक्षा. आज इथे आला टेंभोलीमध्ये, कसं वाटलं? खूप छान वाटलं, कारण का आम्ही मुलं आमची नव्हती तरी पण आम्ही एक आमचा डेनिल मित्र आहे वसईचा, त्याने इथे एंट्री केली होती. त्याच्यामुळे त्याच्या आग्रह खातीर आणि पूर्ण आपली टेंबिवली टीम आहे ते पण आमचे मित्र आहेत, त्यांच्या आग्रह खातीर इथे खेळण्यास आलो. आम्ही एक टीम बघू होतो की इथे खेळण्यासाठी यावा, कारण का आम्ही पण तिकडे क्वालिफाय झालो आहोत दुसऱ्या ठिकाणी आणि आता आमची तिकडे मॅच आहे. त्याच्यामुळे ती मॅच सोडून आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आम्हाला तिथे जावे लागेल. आम्ही त्याच्यामुळे बोला एक मॅच आपण इथे खेळूया आणि त्याच्यानंतर तिकडे जाऊ. नक्कीच, त्यासाठी तुमचे आभार. आणि कसं वाटतं एकंदरीत ही स्पर्धा, कारण प्रथमतःच इकडे डे नाईट स्वरूपाचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सांगशील स्पर्धेविषयी? स्पर्धा खूपच चांगली आहे. बघायला गेलं तर एवढा चांगला ग्राउंड आहे आणि विकेटसुद्धा मी पहिल्यांदा अशी बघितली की एकदम माती स्वरूपाची विकेट, जी लेदर क्रिकेटची विकेट असते ती विकेट भिवंडीमध्ये बघायला गेले तर जास्त करून कॉन्क्रीट वगैरे विकेट असते आणि ही विकेट मी पहिल्यांदा भिवंडीमध्ये बघितली आणि खूप छान ग्राउंड आहे आणि खेळण्यास मजा आली. आमचे प्लेयर्ससुद्धा नव्हते, कमलेश नाही, आज कल्पेश नाही, थोडी दुखापत आहे त्यांना, परंतु तरीसुद्धा आमचे जे आहेत काही प्लेयर्स ते आले आणि इथे खेळलो आम्ही. आणि खरोखर सगळ्या त्या प्लेयर्सांना मी म्हणजे धन्यवाद करतो की ते आमच्यासोबत येतात. आमची लहान मुलं आहेत, ते 10वी 11वीची आहेत, परंतु ते आमच्यासोबत येतात आणि आमचे ते 10वे प्लेयर्स असतील, 11वे 9वे 8वे, पण आमच्यासोबत ते उभे राहतात. हीच सगळ्यात आमची मोठी गोष्ट आहे आणि खरोखर आम्ही टेंबिवलीच्या पूर्ण ग्रामस्थांना आणि टीमला धन्यवाद देतो की आम्हाला इथे खेळण्यास संधी दिली. नक्की शुभेच्छा असेल विशाल पाटील तुम्हाला देखील. तर मित्रांनो, होता विशाल ज्यानं बॅटिंगही सुंदर केली आणि खूपच चांगलं मनोगत देखील व्यक्त केलं. तर लगेच आपण एक घेऊया छोटासा ब्रेक. पुढील सामना काही क्षणातच सुरू होते, त्या अगोदर काही सन्मान आपण इथे संपन्न करीत आहोत. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आपण बघतोय की आज सुरईवरून जावई म्हणजेच टेंभोली गावचे आणि प्रशांत दादांचे भाऊजी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. आदरणीय प्रभाकर पाटील यांना आपण प्रथमतः विनंती करूया की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. प्रशांतजी गोराटकर या स्पर्धेचे प्रणेते, शिल्पकार आणि त्यांच्या शुभाशय आपण करत आहोत. सन्मान, आकर्षक ट्रॉफी, मोमेंटो आणि प्रेम वाढवणार हे गुलाबाचं फूल देऊन आपण नक्कीच. आणि पुढील सन्मान आपण येथे करणार आहोत तो सुनील पाटील जावई यांना देखील विनंती असेल की आपणही पुढे यावं, त्यांचाही सन्मान इथे केला जाणार आहे. सुनील पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि त्यानंतर ऋतिक पाटील यांना विनंती असेल की आपणही मंचावरती यावं. मित्रांनो, आपल्या समाजातील आणि आपल्या या टेनिस क्रिकेटमधील एक खेळाडू जो ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सारखी भव्य स्पर्धा देखील खेळून आलेला आहे आणि दरम्यान सन्मान होते सुनीलजी पाटील यांचा. प्रशांतजी गोराटकर यांच्या शुभाशय, त्यानंतर प्रवीण गुरुनाथ पाटील सुरई त्यांनाही विनंती असेल की आपणही पुढे यावं, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आदरणीय प्रवीण गुरुनाथ पाटील, त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मित्रांनो, केक क्राउन अँड कंपनी ट्रॉफी 2026 टेंभोलीचा क्रीडा महोत्सव आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आणि
खऱ्या अर्थानं जो जनसमुदाय कालच्या पहिल्या रजनीमध्ये तुम्हाला बघायला मिळाला, अगदी कौतुक करावं तेवढं कमी आहे आयोजकांचं. वेलकम ऋतिक, आपलं स्वागत आहे आणि नक्कीच त्यांनाही आपण सन्मानित करूया. ऋतिक पाटील यांना देखील. मित्रांनो, आपल्या समाजातील आणि आपल्या टेनिस क्रिकेटमधील एक असा खेळाडू जो ISPLच्या धर्तीवर आज खेळला, टायगर्स ऑफ कोलकाता या टीमकडनं आपल्या समाजासाठी अभिमान आणि आपल्या ठाणे टेनिस क्रिकेटसाठी अभिमान. एकदा जोरदार टाळ्या वाजवा ऋतिक पाटीलसाठी. आणि ISPL सारख्या स्पर्धेमध्ये फायनलिस्ट रनरअप राहिलेला खेळाडू आहे म्हणजेच टायगर्स ऑफ कोलकाता. भावेश पवार अँड पवन केने, विवेक शेलार, ऑल द प्लेयर्स आपल्या टेनिस क्रिकेटचे ठाण्यामधील त्या टीम मध्ये आपण खेळताना बघितले आणि त्यापैकीचा सितारा ऋतिक पाटीलचा सन्मान आपण द के क्राउन कंपनी ट्रॉफी मध्ये करत आहोत. वेल डन ऋतिक अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. तुमच्या उज्ज्वल भविष्याकरिता आम्ही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. धन्यवाद. तर येस, आपण एक छोटासा ब्रेक घेतोय आणि पुढील जो सामना असेल त्याची रूपरेषा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थँक्यू.